नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण जी सिरीज सुरू केलेली आहे PYQ ची PYQ फॉर NMMS साठी जी सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत किंवा सर्व क्वेश्चन्स आपण इन डिटेल प्रत्येक धड्याचा किंवा प्रत्येक प्रश्नाचा डिटेलमध्ये आपण विचार करून आपण प्रश्न सर्व स्पष्टीकरणासह बघत आहोत। यामध्ये आपण आज बघणार आहोत तो पार्ट आहे आपला NMMS चा जो पेपर घेतोय आपण तो 2018-19 या वर्षाचा गणित विषयामध्ये विचारलेल्या 20 प्रश्नांबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत। बरोबर आहे। आपण बघितलेले कोणकोणते पेपर आहेत, या आधीचा आपण पेपर बघितलेला आहे 2015-16 चा बघितलेला आहे, 16-17 चा बघितलेला आहे आणि 17-18 इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे। म्हणजे 3 पेपर्स आपले झालेले आहेत। आज आपण बघतोय 18-19 आणि ज्या विद्यार्थ्यांना NMMS च्या एग्जाम अगदी समोर आलेले आहे, फक्त रिव्हिजन करायचं आहे, त्यांनी फक्त आणि फक्त हे PYQ जे आहेत जेवढे हे एवढे PYQ केलात तर बस दुसरं कसल्याही प्रकारचा तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता असणार नाही। बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे याच्यामध्ये दिलेला 2018-19 च्या पेपर मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतात असं म्हटलेलं आहे। सॉरी, संगत कोनाच्या किती जोड्या एकरूप होतात म्हटलेलं आहे। संगत कोनाच्या जोड्या एकरूपच असतात, त्याच्यामुळे संगत कोनाच्या जोड्या जरी काढलात तरी तुमचं उत्तर येणारच आहे। बघा, when two parallel lines are intersected by a transversal, then how many pairs of congruent corresponding angles are congruent? मग दोन सांगितलेले तुम्हाला, टू लाइन्स आर पॅरलल, एक लाइन आपण अशी काढलेली आहे, त्याला पॅरलल असलेली लाइन आपण काढलेली आहे। दोन लाइनला जर एक लाइन ट्रान्सव्हर्सल असेल, बघा टू लाइन्स पॅरलल आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केलेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला किती पेअर भेटतात बरं? तर बघा करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे एकाच साइडला तयार होणार आहे, म्हणजे एक ची पेअर इथे एक आहे, बरोबर आहे। दोन मी खालची घेतलेला असेल अँगल तर इकडचा खालचा दुसरा अँगल असणार आहे। तिसरा अँगल मी इथला वरचा घेतला असेल तर इथला या लाईनच्या वरच्या बाजूचा असलेला एकाच साइडला ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असलेले जे अँगल्स आहेत त्याला आपण म्हणत असतो करस्पॉन्डिंग अँगल्स। 3 पेअर झाल्या, चौथी पेअर ही येणार आहे या ठिकाणी 4 नंबर। करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर असलेल्या कॉन्ग्रुएंट 4 येतात, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। सेम जसं तुम्ही इथे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर सांगितलात, अगदी त्याच पद्धतीनं अल्टरनेट अँगलच्या पेअर पण किती येणार आहेत? अल्टरनेट अँगलच्या पेअर 4 येतात, त्याला म्हणतो युत्क्रम कोन, बरोबर आहे। आंतरकोनाच्या मात्र 2 येतात। इंटेरियर अँगलच्या पेअर किती येतात? इंटेरियर अँगल्स आंतरकोन याच्या मात्र पेअर 2 येतात, हे लक्षात ठेवा। करस्पॉन्डिंग असेल किंवा अल्टरनेट अँगल असेल याच्या 4 पेअर येतात आणि 2 पेअर येणार आहेत त्या म्हणजे इंटेरियर अँगलच्या। ठीक आहे, या प्रकारे या प्रश्नाचा आन्सर असेल सेकंड नंबरचं 4 पेअर या कशा येणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत। ठीक आहे, नेक्स्ट दुसरा क्वेश्चन आहे तुम्हाला, जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांच्यामध्ये समाविष्ट नसलेली म्हटलेला आहे एक बाजू, समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट नसलेली एक संगत बाजू याच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे। बघा, when two angles of a triangles and a side not included by them are congruent with corresponding angles and a corresponding sides not included by them of other triangle, then the triangles are congruent by following test किंवा following list, बरोबर आहे। तुम्हाला इथं सांगितलेली इन्फॉर्मेशन काय? 2 त्रिकोण आहेत, ह्या 2 त्रिकोणामध्ये तुम्हाला सांगितलेली इन्फॉर्मेशन अशी आहे की 2 कोन, एका त्रिकोणाचे 2 कोन एकरूप आहेत, म्हणजे मी म्हटलं इथला हा कोन याच्याशी आणि हा कोन याच्याशी एकरूप आहे, म्हणजे आपण हे 2 कोन एकरूप दाखवतोय। हे 2 कोन एकरूप आहेत म्हणजे ए कोन आहे, इथला पण समजा ए कोन आहे, हा इथला बी कोन आहे, इथला बी कोन आहे, कारण दिलेल्या माहितीनुसार एका ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलशी कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत। आता या दोघांना समाविष्ट नसलेली इज नॉट इन्क्लुडेड साइड, बरोबर आहे, इन्क्लूड केलेली साइड आहे का? इथली नाही, याच्याशी सोडून दुसरी अदर, म्हणजे समजा इकडची असेल किंवा ही
एक नंबर असेल किंवा इकडची 2 नंबरची साईड कॉन्ग्रंट असणार आहे. मग समजा आपण म्हटलं करस्पॉन्डिंग अँगल समजा साईड जर समजा 1 नंबरची आहे, इन्क्लुडेड नसलेली, इथं पण 1 नंबरची, तर कुठल्या टेस्टनुसार हे दोन्ही काय होणार आहेत, तर तुम्हाला कॉन्ग्रंट होणार आहेत किंवा सांगायचे आहेत, कुठल्या कसोटीनुसार एकरूप होणार आहेत. तर याला म्हणू शकता तुम्ही को-को-बा. 2 कोण आहेत त्याच्यानंतरची बाजू आहे म्हणून को-को-बा असलेली कसोटी तुमची ऑप्शन नंबर 3 हे तुम्हाला ऑप्शन सापडेल. AAS टेस्ट सापडेल. बरोबर आहे. दुसरी टेस्ट आहे बघा, इथे बाकीचे 4 ऑप्शन्स कोणते आहेत, को-को-बा 2 कोणांच्या मध्ये बाजू असेल तर, पण इथं स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला 2 कोणांच्या मध्ये बाजू असेल, बाजू नाही असं म्हटलेलं, समाविष्ट नसलेली बाजू म्हणजे हा ऑप्शन असणार नाही. कर्णभुजा फक्त जर तुम्हाला कर्ण आणि बाजू दिलेली असेल तर सांगता येते. हायपोटेनियस साइड टेस्ट म्हणतो आपण त्याला, पण इथं हायपोटेनियस दिलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला हे येणार नाही. तिसरा म्हणजे लास्ट एक ऑप्शन आहे बा-को-बा 2 बाजूंच्या मध्ये असलेला अँगल कॉन्ग्रंट असेल तर, पण या ठिकाणी तुम्हाला 2 अँगल्स दिलेले आहेत म्हणजे ही पण कसोटी असणार नाही. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे कोणतं, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर विथ डायगोनल इज 12. म्हणजे एक स्क्वेअर दिलेला आहे आणि या स्क्वेअर मध्ये तुम्हाला काय सांगितलं, स्क्वेअर म्हणजे ज्याच्या ऑल साइड्स कशा असतात, इक्वल असतात आणि ऑल अँगल्स पण इक्वल असतात किंवा ऑल अँगल्स 90 डिग्रीचे असतात, याला म्हणतो आपण स्क्वेअर. बरोबर आहे. स्क्वेअर मध्ये जर तुम्हाला डायगोनल दिलेला असेल किंवा साइड दिलेला असेल तर साइड आणि डायगोनलशी संबंधित एक क्वेश्चन तुम्हाला 100% एव्हरी इयर मध्ये विचारलेला जातो. हे तुम्ही आता मागच्या 2-3 वर्षाचे ज्यावेळेस अनालिसिस केलेलं आहे आपण PYQचं, त्याच्यामध्ये निश्चितपणाने आपल्याला सापडतोय. त्यामुळं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला असेल 1/√2 इंटू काय असणार आहे, डायगोनल. म्हणजेच याला आपण मराठीमध्ये सांगू शकता, चौरसाची बाजू बरोबर सूत्र असेल आपलं, चौरसाची बाजू बरोबर 1/√2 गुणिले असेल कर्ण. मग आता या ठिकाणी दिलेली माहिती काय आहे तुम्हाला, तर याचे जर तुम्हाला एरिया काढायचं असेल, त्या चौरसाचं काय काढायचं, स्क्वेअर काढायचं असेल तर साइड माहिती असलं पाहिजे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे साइडचा स्क्वेअर आहे. मग साइडचा स्क्वेअर म्हटल्यानंतर साइड माहिती पाहिजे की आपल्याला. मग साइड काढण्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार आन्सर काढावा लागेल. आणि बाजूचा वर्ग बरोबर या ठिकाणी कर्णाची माहिती आहे आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजेच हे 12 किती असणार आहे, √2 असणार आहे. ही आलेली आहे तुमची साइड. ॲज इट इज ठेवा, याच्यामध्ये बदल करू नका, काहीही सोडवता येत नाही या ठिकाणी. म्हणजे साइड ज्या वेळेस तुम्हाला मिळणार आहे ती साइड तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि बाजू तुम्हाला माहिती आहे 12 किती आहे, √ किती आहे 2, ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या. 12 चा स्क्वेअर होणार आहे 144 आणि √2 चा स्क्वेअर होतो, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, फक्त ॲज इट इज 2 राहणार आहे. बरोबर आहे. आता 2 न डिवाइड करा, 2 7 जा 14 आणि 2 2 जा 4 म्हणजेच किती येणार, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 72 स्क्वेअर सेंटीमीटर असणार आहे. 72 असलेला ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे या प्रकारच्या प्रश्नासाठी तुम्हाला फॉर्म्युला हा घटक महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, परत हा एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर परत प्रश्न आलेला आहे. म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर मिनिमम तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युल्यामधले तुम्हाला जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला ॲज इट इज पाठच असले पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हा एक्सपान्शन फॉर्म्युल्याचाच आहे क्वेश्चन. इथे दिलेला आहे तुम्हाला 3a प्लस 2b ब्रॅकेटचा काय होल क्यूब आहे. बरोबर आहे. मायनस 3a मायनस 2b होल क्यूब आहे हे पण. बरोबर आहे. म्हणजे निश्चितपणाने या दोघांचा ही क्यूब दिसतोय तुम्हाला आणि या क्यूब म्हटल्यामुळे a प्लस बी रेस टू क्यूब आहे, a मायनस बी रेस टू क्यूब, या प्रकारचे 2 फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. a प्लस बी होल क्यूब इज इक्वल टू, हे डेली आपण रोज बघतोय, हाच फॉर्म्युला आपल्याला परत परत येतोय. त्यामुळे लक्षात ठेवा a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस
3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब या प्रकारचा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हा एक्झाम्पल सोडवायचा आहे. आणि मायनस असेल तर फक्त काय होतंय, अल्टरनेट मायनस होत जाते, बाकी दुसरा काही फरक पडत नाही. आणि अगदी याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या दोघांचं काय करणार आहोत, याला एक्सपांड करणार आहोत. याला एक्सपांड करा. ए चा क्यूब म्हणजेच काय असेल तुमचा, ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल या ठिकाणी. ए क्यूब म्हणजेच काय असणार, 3 चा क्यूब असणार 27, ए चा क्यूब असेल ए क्यूब. ठीक आहे. नेक्स्ट पुढे असणार आहे आपल्या फॉर्म्युल्यानुसार 3a स्क्वेअर बी आहे. म्हणजेच इथे लिहितोय मी आता प्लस 3 इंटू ए म्हणजे किती असणार आहे, ए म्हणजे तुमचा असेल ए स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू बी. बी म्हणजे किती आहे, इथे या ठिकाणी 2b आहे. बी म्हणजे हे ए झालेला आहे, हे बी झालेला आहे. त्याच्यानंतर प्लस पुढे काय आहे, 3ab चा स्क्वेअर आहे आपल्या फॉर्म्युल्यामुळे. म्हणजेच 3 इंटू ए म्हणजे किती आहे, 3a आहे, 3a लिहिलं आपण. इंटू बी चा स्क्वेअर, बी चा म्हणजे 2 चा स्क्वेअर किती असणार आहे 4, आणि बी चा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर असणार आहे. परत प्लस असणार आहे आणि फॉर्म्युल्यामधलं बी क्यूब आहे. बी क्यूब म्हणजेच या ठिकाणी 2 चा क्यूब येतो 8 आणि बी चा क्यूब येणार आहे बी क्यूब. हे आपण आता सोडवलं. हे एवढ्या एका जो काही फॉर्म्युला दिलेला आहे त्याचं एक्सपान्शन फॉर्म या प्रकारे एवढं मोठं असणार आहे. नेक्स्ट आहे पुढे मायनस आहे. मायनस असेल तर पुढे ब्रॅकेटमध्ये लिहायचं. मी अगदी त्याचंच खाली लिहितोय. खाली लिहिण्याचं दुसरं एक कारण आहे, या दोघांमध्ये संख्या बदललेल्या आहेत का हो, नाही. इथं 3a आहे, इथं पण 3a आहे, इथं 2b आहे, इथं पण 2b आहे. म्हणजे निश्चितपणानं दोन्ही ठिकाणी तुम्हाला जर बघायचा विचार केला तर सगळ्यात सेम नंबर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की तो फरक आहे मायनसचा. म्हणजे साइन चेंज आहे. ज्यावेळेस साइन चेंज असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ॲज इट इज तेच कॅल्क्युलेशन येणार आहे, फक्त अल्टरनेट मायनस करत जायचं आहे. ए क्यूब मायनस परत हे येणार आहे, परत प्लस आणि परत लास्टला मायनस, या प्रकारे तो फॉर्म्युल्यामध्ये चेंज होणार आहे. मग पण व्हॅल्यू मात्र चेंज होणार नाहीत. म्हणून हे 27 ए क्यूब ॲज इट इज. आता इथं प्लस असल्यानंतर इकडे काय होणार आहे, मायनस 3 इंटू ॲज इट इज ठेवूयात. मल्टिप्लिकेशन पण नाही करायचं सध्याच. ए रेस टू स्क्वेअर इंटू काय असणार आहे 2b येणार आहे. हे प्लस आहे, इथं पण प्लस असणार आहे. मी अल्टरनेट म्हटलं, इथं प्लस आहे, मायनस आहे, इथं प्लस येणार आहे आणि त्याच्यानंतर लास्टला मायनस येणार आहे. हे 3 इंटू 3a इंटू 4b ब्रॅकेटचा स्क्वेअर आला प्लस प्लसच्या ठिकाणी आता इथं काय असणार आहे तुमचं मायनस असणार आहे. मायनस 8 रेस टू किती असणार आहे 8b रेस टू 3. हे आलेला आहे तुमचा दुसरा जो काही फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे त्याचा एक्सपान्शन फॉर्म. अशा प्रकारे 2 प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणी आता सोडवू शकता. ह्या म्हणजे याच्यामधले कॅल्क्युलेशन करू शकता. आता मी पहिलं वरचं सोडवलं की अगदी त्याच पद्धतीने खालचं येणार आहे आणि खालच्यामध्ये बदल फक्त साइन मध्ये होणार आहे, बाकी कशामध्येही बदल होणार नाही. मग आपण या ठिकाणी करू शकता बघा, काय करू शकता, 27 ए चा क्यूब ॲज इट इज. हे परत मल्टिप्लिकेशन करता येण्यासारखं हे आहे, एवढ्याचं मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 9 किती होतं, 9 3 जा 27 आणि 27 इंटू 2 किती होतं 54 होणार आहे, बरोबर आहे. म्हणून प्लस 54 ए चा स्क्वेअर बी ला बी ॲज इट इज, बरोबर आहे. देन नेक्स्ट असणार आहे पुढे प्लस आहे. या दोघांचं परत मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू 3 इंटू 4, 3 इंटू 3 किती होतं 9, 9 इंटू 4 किती होणार आहे 36 आणि ए बी स्क्वेअर होणार आहे प्लस 8b रेस टू किती असणार आहे 3. सेम हे मायनस आता पुढे सेम असणार 27 ए चा क्यूब, इथं परत मायनस प्लस लिहिलं आता मायनस असणार आहे 54 ए चा स्क्वेअर बी. त्याच्यानंतर इथं प्लस असणार आहे ॲज इट इज 36 ए बी चा स्क्वेअर. हे परत मायनस होणार आहे. म्हणजे या दुसऱ्याचं आपण लिहिलेलं आहे एक्सपान्शन फॉर्म या प्रकारे मल्टिप्लिकेशन करून प्लस मायनस हे फॉर्म्युल्यानुसार. नेक्स्ट आता मायनसनं मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल पूर्ण ब्रॅकेटला मायनसनं मल्टिप्लाय करावं लागेल. याचाच अर्थ काय असणार आहे, सगळे साइन चेंज होतात. 27 ए चा क्यूब प्लस 54 ए चा स्क्वेअर बी प्लस 36 ए बी चा स्क्वेअर प्लस 8b चा क्यूब. पहिलं सेंटेन्स ॲज इट इज, पण दुसऱ्यामध्ये मायनस 27 ए चा क्यूब मायनसचं आता प्लस होईल 54 ए रेस टू काय असणार आहे बी. नेक्स्ट पुढे असणार आहे हे प्लस झालं. आता हे प्लसचं काय होणार आहे मायनस 36 ए स्क्वेअर ए बी चा स्क्वेअर मायनस असलेलं प्लस होणार आहे 8b चा काय असणार आहे क्यूब. आणि या ठिकाणी तुम्हाला आता काय करता येतं, तर या ठिकाणी तुम्हाला कॅन्सल होणार. हे प्लस असलेलं मायनस असलेलं कॅन्सल झालं, प्लस असलेलं मायनस असलेलं कॅन्सल झालं आणि या दोघांची ॲडिशन करता येते. आता हे दोन्ही सेम आहेत. 54 आणि 54 होतं 108
ए स्क्वेअर बी आणि इकडे असणार आहे प्लस आणि प्लस प्लसच राहील आणि हे 8 आणि 8 किती होणार आहे 16 बी रेस टू काय असणार आहे क्यूब आणि हे तुम्हाला ऑप्शन मध्ये बघा नेमकं कुठं सापडतं 108 ए स्क्वेअर बी 108 ए स्क्वेअर बी प्लस 16 बी क्यूब म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे तुम्ही या ठिकाणी आन्सर सांगू शकाल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये 13 अपॉन किती आहे 99 हा ही जी संख्या आहे या संख्येला खालीलपैकी दशांश रूप कोणतं असणार आहे हे सांगायचं आहे. बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग विल बी डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 13/99. 13/99 या नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि निश्चितपणाने असं जर 99 असेल किंवा 9 असेल किंवा 999 असेल 9च्या मल्टिपल मध्ये जर एखादा नंबर असेल तर त्याचं जे काही डेसिमल फॉर्म असणार आहे ते डेसिमल फॉर्म रिपीट असणार रिकरिंग असणार आहे असं आपल्याला म्हणता येतं. आवर्तीच्या स्वरूपामध्ये सापडणार आहे. मग रिपीटेशन असला इथे या ठिकाणी एकच नंबर दिसतोय आपल्याला आणि तो एकच नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे या आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय आपल्याला आपल्या समोर आहे x रेस टू 2 रेस टू मायनस x इज इक्वल टू 2 रेस टू किती आहे -1 आहे. बरोबर आहे. अँड y इज इक्वल टू 2 रेस टू -2 आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. आपल्याला x अधिक y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग x म्हणजे नेमकं काय आहे हे अपॉन असेल म्हणजे सॉरी पॉवर मध्ये जर मायनस नंबर असेल इंडेक्स मध्ये जर मायनस नंबर असेल तर त्याला पॉझिटिव्ह आपल्याला करता येत असतं. बरोबर आहे. याला इंडायसेस या चॅप्टर वरचा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो आणि या प्रकारचे आपण निगेटिव्ह असलेल्याला पॉझिटिव्ह पण केलेला आहे आणि हे दरवर्षी याही प्रकारचा प्रश्न वारंवार विचारला जातोय त्यामुळे आपल्याला निश्चितपणाने सोडवता येतो. आता याला आपण असे लिहू शकतो हे मायनसला आपल्याला प्लस करायचं असेल तर हा जो नंबर आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जावं लागेल. आता याचा पॉवर काही नाही म्हणजे 1च असणार आहे. सेम इकडे y ला पण काय करायचंय तुम्हाला y ला 1 अपॉन हे 2 रेस टू -2 ला अपॉन मध्ये घेऊन गेलात तर हे -2 असलेलं +2 होणार आणि आता हे सोडवू शकतात तुम्हाला. x इज इक्वल टू तुम्हाला भेटेल हे 1/2 ॲज इट इज भेटलेला आहे. y ची व्हॅल्यू भेटलेली आहे तुम्हाला 1/2 रेस टू 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर होणार आहे 5. तुम्हाला x प्लस y काढायचं आहे म्हणजे x प्लस y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1/2 आहे प्लस y ची व्हॅल्यू 1/4 आहे. करा या दोघांची ॲडिशन डिनॉमिनेटर सेम करा किंवा याला 2 न मल्टिप्लाय केला तरी डिनॉमिनेटर सेम होईल. याला जर 2 न मल्टिप्लाय केलात बोथ म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर तुमचं येणार आहे 2 + 1 अपॉन दोघांचा डिनॉमिनेटर 4 आणि 3/4 हे या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. x प्लस y ची व्हॅल्यू 3/4 असलेला ऑप्शन नंबर फर्स्ट हे या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. त्या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला याचं क्यूब रूट काढायचं आहे घनमूळ. मी आता परत म्हटलेल्याप्रमाणे तुम्हाला क्यूब अँड क्यूब रूट या चॅप्टर वरचा हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर रूट क्यूब रूट अगदी या सोप्या प्रकारचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या मोठ्या संख्येचं स्क्वेअर दिलं असेल किंवा क्यूब दिलेलं असेल ते सोडवत असताना पहिल्यांदा त्याचे फॅक्टर्स पाडायचे. ही सगळ्यात सोपी मेथड आहे. 19,683 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडत असताना बघायचं आहे प्राइम फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. प्राइम फॅक्टर्स पाडत असताना पहिल्यांदा 2 न डिवाइड होतं का बघायचं आहे. या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे. मिनिमम 10 पर्यंतच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला यायला पाहिजेत आणि त्याही जेणेकरून तुमचे जे प्राइम नंबर्स आहेत त्याच्या प्रामुख्याने तुम्हाला यायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल 2 ची असेल 3 ची असेल 5 ची असेल इव्हन म्हणजे 9 ची असेल 4 ची असेल 8 ची असेल या डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला निश्चितपणाने यायला पाहिजेत तर तुम्ही या प्रकारचे क्वेश्चन्स अगदी सहजरित्या सोडवू शकता. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेला जो काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे 2 ने डिवाइड नाही होणार कारण युनिट प्लेसला 3 आहे. मग 3 ने बघणार आपण कारण हे असं क्रमाने जातो आपण चेक करत. 3 ने बघण्यासाठी इथे ॲडिशन किती आली पाहिजे 3 च्या टेबलमध्ये असली पाहिजे. इथं 9 आहे 9 ला सोडून द्या 3 ला सोडून द्या कारण हे डिव्हिजिबल आहे. 6 ला पण सोडून द्या राहिलेत फक्त 1 आणि 8 या दोघांचे ॲडिशन केलं तर हे पण 9 येतं म्हणजे टेबलमध्येच येतं म्हणजे हा पूर्ण नंबर 3 ने डिव्हिजिबल होणार आहे म्हणून आपण 3 ने डिवाइड करूया. 3 6 जा 18 1 कॅरी होतं 3 5 जा 15 1 कॅरी होतं 3 6 जा 18 आणि 3 1 जा 3. परत बघा याला कितीने डिवाइड करता येईल. परत 1 आहे म्हणजे 2 न नाही 3 नच बघावं लागेल. हे किती होतं 6 आहे सोडून द्या 5 आणि 1 6 होतात म्हणजे 3 ने डिवाइड होणार आहे. म्हणजे सेम असतील म्हणजे 3 च्या टेबलमध्ये असतील तर त्यांना ऍड करत बसण्याची गरज नाही.
3 2 जा 6, 3 1 जा 3, 2 कॅरी होत आहेत, 3 8 जा आणि 3 7 जा, या प्रकारे. परत 3 न डिवाइड होईल बघा, हे 7 आणि 2 9, 8 आणि 1 9 होतात, 9 आणि 9 18, म्हणजे तुम्हाला ते ॲडिशन करण्याची गरज नाही, 3 न डिवाइड होईल. 3 7 जा 21, 3 2 जा 6, 2 कॅरी होत आहेत, 3 9 जा 27. आता परत 7 आणि 2 9च होतात, म्हणजे 9 आणि हे 9 आहेत, म्हणजे 3 न डिवाइड होईल. 3 न डिवाइड करा, 3 2 जा 6, 1 कॅरी होईल परत पुढे, म्हणजेच किती होणार आहे 12. 3 4 जा आणि 3 3 जा, 2 आणि 4 6 होतात, हे 3 आहे, म्हणजे 3 न परत डिवाइड होईल. 3 8 जा 3 1 जा, 3 न परत होईल, 3 2 जा आणि 3 7 जा, परत 3 न होईल, 3 9 जा 27, 3 3 जा 9, अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं, क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट म्हणजे काय करायचं असतं, 3 पैकी 1 घ्यायचं आहे तुम्हाला कॉमन. इथं जे फॅक्टर्स आहेत त्या क्यूब रूट काढत, स्क्वेअर रूट काढत असताना 2 पैकी 1 घ्यायचं असतं, 2 पैकी 1 घ्यायचं असतं. पण आता इथे या ठिकाणी आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे, म्हणजे या तिघांपैकी 1 3 घेतला, या तिघांपैकी 1 आणि या तिघांपैकी 1, म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 या दोघां सर्वांचा गुणाकार करा, ते आपलं ऑप्शन असणार आहे. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 चा क्यूब हा तुम्हाला 19,683 असणार आहे. मग 27 आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये सापडेल आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असेल. नेक्स्ट पुढे चला, पुढच्या क्वेश्चन मध्ये सर्कलवर दिलेला आहे बघा तुम्हाला क्वेश्चन. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून त्या वर्तुळामध्ये एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी काढा. सोपा प्रश्न आहे अगदी. अशा प्रकारचे प्रश्न आता पाठ झाले पाहिजेत तुम्हाला. आता सर्कल आहे बघा, या सर्कल मध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, एक सेंटर आहे ओ आणि याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे की याची त्रिज्या रेडियस दिले तुम्हाला 13 सेंटीमीटर आणि एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे, म्हणजेच या वर्तुळ केंद्रापासून असलेलं अंतर 5 आहे. त्रिज्या म्हणजे इथे एक त्रिकोण तयार होतो तुमचा, हे 5 आलेलं आहे अंतर आपलं आणि याचं अंतर किती असणार आहे 13 सेंटीमीटर असणार आहे. आणि निश्चितच तुम्हाला काय काढा म्हटलेलं आहे, तर त्या जीवेची लांबी काढा म्हटलेलं आहे. इथं हा अंतर आहे म्हणजे परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे पायथागोरस थेरम नुसार तुम्हाला हा इथला एकाची लांबी काढता येते. हा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण, म्हणजे OABC असं आपण म्हणू शकतो, नाव देऊ शकता. आणि त्रिकोण AOB मध्ये हा पायथागोरस च्या प्रमेयानुसार सोडवता येतं. कर्ण आहे तुमचा AO, म्हणजेच AO चा वर्ग बरोबर असणार आहे. राहिलेल्या 2 बाजू कोणत्या आहेत, OB एक आहे, OB चा वर्ग अधिक राहणार आहे पाया कोणता आहे तुमचा AB चा वर्ग. यामध्ये किमती ठेवलात तर तुम्हाला AB ची किंमत मिळणार आहे. मग ठेवा याच्यामध्ये 13 चा वर्ग बरोबर आहे, बरोबर OB किती आहे 5 आहे, म्हणजे 5 चा वर्ग अधिक AB चा वर्ग काढायचा आहे, म्हणजे जशाचं ठेवलं 13 चा वर्ग 169, इकडे 5 चा वर्ग 25 येतो, अधिक काय असणार आहे AB चा वर्ग. आता 169 मधून इकडे वजा मध्ये येणार आहे, म्हणजे वजा 25 होईल, बरोबर काय असणार आहे AB चा वर्ग. या दोघांची वजाबाकी केला तर AB चा वर्ग बरोबर तुम्हाला मिळेल 144 आणि AB ची किंमत वर्गमूळ काढावं लागेल आणि हे येईल तुमची 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर तुमचं AB चं A पासून B पर्यंतचं अंतर आहे आणि हे ऑप्शन मध्ये पण दिसतं, पण हे तुमचं ऑप्शन नाही, कारण तुम्हाला काढायचं काय आहे, जीवेची लांबी काढायचं आहे. जीवा फक्त A पासून B पर्यंत नाही, जीवा A पासून C पर्यंत आहे. हे 12 असेल तर हे पण 12च असणार आहे, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतोय, बरोबर आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन द कॉर्ड फ्रॉम द सेंटर पॉइंट ऑफ अ सर्कल देन इट इज बायसेक्ट टू द कॉर्ड असं म्हटलेलं आहे आपल्याला. त्यामुळं हे 12 असेल तर हे पण 12 असणार आहे आणि त्यामुळं या आता ह्या दोघांची बेरीज केला तर AC चं अंतर तुम्हाला 12 अधिक 12 24 असणार आहे आणि ते ऑप्शन नंबर 4 मध्ये असणार आहे आपल्याला, म्हणजे ऑप्शन नंबर 4 24 सेंटीमीटर हे त्याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला जाता येईल. इथे सांगितलेलं आहे तुम्हाला सुनील हॅव डबल द अमाउंट ऑफ रुपीज दॅन अनिल while Sudhir have double the amount of rupees than Sunil. If average or mean of the amounts they have is rupees 1680 rupees, then what will be the amount of rupees Anil have? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनची लेंथ आहे, मोठा प्रश्न आहे,
परंतु आपण समजून घेतलात, त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून त्याचा जर अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितपणाने तुम्हाला याच्या आन्सर पर्यंत जाता येईल. बघा इथं सांगितलेलं आहे सुनील हॅव डबल द अमाउंट ऑफ अनिल. सुनीलकडे किती रक्कम आहे? अनिलच्या डबल आहे, म्हणजे दुप्पट आहे अनिलपेक्षा. पुढे सांगितलंय तुम्हाला अनिल वाईल पुढे दिलं सुधीर हॅव डबल द अमाउंट ऑफ काय म्हटलेलं आहे दॅन सुनील. म्हणजे तुम्हाला सुधीरची अमाउंट कुणाच्या डबल दिलेली आहे? सुनीलच्या दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे एकमेकांच्या डबल अमाउंट तुम्हाला दिलेली या ठिकाणी पाहायला मिळते. बघा म्हणजे इथंच तुम्ही सपोज करू शकता अनिलची अमाउंट, अनिलकडे असलेली अमाउंट किती आहे, सपोज आपण एक्स केलं, बरोबर आहे. मग इथं किती होणार आहे? अनिलची जर एक्स असेल, सुनील हॅव डबल द अमाउंट ऑफ अनिल. म्हणजेच सुनीलकडे असलेली अमाउंट किती होणार आहे? अनिलच्या दुप्पट आहे. मग अनिलचे आपण एक्स सपोज केलंय, मग आता सुनीलची किती असेल बरं? सुनीलची असणार आहे तुमची 2x 2x असणार आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं सुधीर हॅव डबल द अमाउंट ऑफ सुनील. सुधीरकडे जी अमाउंट आहे ती सुधीरकडे असलेली अमाउंट आहे, सुनीलच्या डबल आहे. म्हणजे या 2x ला परत 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. डबल म्हणजे 2 × 2 4x अशी त्या तिघांकडे असलेली अमाउंट आहे. परत तुम्हाला सांगितलेला पार्ट आहे तो म्हणजे काय आहे? दे हॅव. म्हणजे इथं सांगितलेलं बघा इफ ॲव्हरेज ऑफ अमाउंट दे हॅव इज ₹1680. त्या तिघांकडे असलेल्या अमाऊंटचा ॲव्हरेज ₹1680 आहे. म्हणजे इथं तुम्हाला ॲव्हरेजचा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि ॲव्हरेज इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला, ॲव्हरेज इज इक्वल टू सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, बरोबर. सम ऑफ ऑल नंबर्स, सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स, बरोबर आहे. या प्रकारचा फॉर्म्युला आहे आपला टोटल नंबर्स. आणि या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला याची व्हॅल्यू लक्षात येते किंवा याचं ॲव्हरेज काढता येतं. देअरफॉर त्या ॲव्हरेजच्या फॉर्म्युल्यामध्ये ॲव्हरेज आपल्याकडे आहे 1680 इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स किंवा सम ऑफ ऑल अमाऊंट्स एक्स प्लस सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल 2x + 3x. आणि हे टोटल किती जण आहेत? 3 जण आहेत, म्हणून अपॉन 3 टोटल नंबर्स आपल्याला लिहिलेला आहे फॉर्म्युल्यामध्ये, म्हणून आपण अपॉन 3 लिहिलेला आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे 1680 × 3 असणार आहे. मल्टिप्लिकेशन सध्या करायचं नाही आपल्याला, असंच ठेवू द्या, राहू द्या, त्याला काही हरकत नाही. 3 × 2 म्हणजे यांची ॲडिशन किती होतं? 3 + 2 5 5 प्लस हे 1 किती होतं? 6x होणार आहे. आणि या ठिकाणी 6 मल्टिपल मध्ये असलेलं पुढे डिवाइड मध्ये होणार आहे, म्हणजे 1680 × 3 अपॉन किती असणार आहे? 6. 3 × 3 = 3 3 × 2 = 6 2 ने डिवाइड करा 2 8 जा किती असणार? 16 आणि 2 4 जा आणि 0. एक्स ची व्हॅल्यू येईल तुमची ₹840. एक्स म्हणजेच काय आहे? काय सपोज केलात? एक्स म्हणजे अमाऊंट हॅव अनिल इज इक्वल टू 840. अनिलकडे असलेली रक्कम जी आहे ती किती? ₹840. आणि काढायचं कुणाचं आहे? अनिलचंच काढायचं हो. म्हणजे किती आहे? 840 आहे का आपलं इथं? 840 आलेलं काय इथं? आंबा इथं काय आलेलं होतं आपलं? 2 8 जा 16 आणि 2 4 जा 80 ₹840 हे असेल का आपला आन्सर? इथं ऑप्शन मध्ये तर आपल्याला 840 दिसत नाही. ठीक आहे, आपण परत एकदा याला सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. बघा या ठिकाणी ॲव्हरेजच्या फॉर्म्युल्यानुसार ॲव्हरेज इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे आपला? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स असणार आहे, बरोबर. टोटल नंबर्स. मग या ठिकाणी दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार तुम्हाला सांगितलेलं काय आहे? इथं सांगितलेलं आहे तुम्हाला सुनील हॅव डबल द अमाऊंट ऑफ रुपीज दॅन अनिल व्हाईल सुधीर हॅव डबल द अमाऊंट ऑफ सुनील असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आणि इथं सांगितलं सुधीर हॅव डबल द अमाऊंट ऑफ सुनील. देअरफॉर आपल्याला अनिलची अमाऊंट असलेली किती सपोज करावं लागेल? अनिल इज इक्वल टू एक्स सपोज केलं, देन
पुढे दिलेलं तुम्हाला दुसरी इन्फॉर्मेशन काय आहे आपल्याला काढता येतं सुनीलकडे असलेली अमाऊंट आपल्याला आता येथे काढते डबल आहे. कुणाच्या डबल आहे? अनिलच्या, म्हणजे 2x झाले. सुधीरकडे असलेली अमाऊंट किती असणार आहे? सुधीरकडे असलेली अमाऊंट सुनीलच्या डबल आहे म्हणजेच 4x असणार आहे. हा ठीक आहे. मग नेक्स्ट आपल्याला पुढे काय करता येतं, थोडं त्या कॅल्क्युलेशन मध्ये आपलं चुकलेलं होतं. आपण 6 केलं होतं, हे 7 येतात बघा टोटल, बरोबर आहे. आणि इथे या फॉर्म्युल्यानुसार 1680 इज इक्वल टू x प्लस 2x प्लस किती असणार आहे? 4x अपॉन किती असणार आहे? 3. बघा हे कॅल्क्युलेशन करत असताना 1680 इंटू 3 असणार आहे अपॉन आपलं इथं 4 प्लस 2 6 प्लस 1 इज इक्वल टू 7x असणार आहे. आणि x इज इक्वल टू आपण सांगू शकतो, इकडे 6 आलं होतं म्हणून आपलं ते चुकलेलं होतं. बघा आता 1680 इंटू 3 अपॉन किती असणार आहे? 7. आता 7 ने डिवाइड करा. 7 1 जा 7, इथे येईल तुमचं 7 2 जा 14, 2 कॅरी होत आहेत, इथे 20, 7 4 जा बरोबर आहे 28 आणि 0. 240 इंटू 3 म्हणजे 3 चौक 12 ला 2 हातचे आले 1, 3 2 6 आणि 1 7 आणि हे 0. x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 720 आहे बघा हे ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर सेकंड 720 रुपीज हे अनिलकडे असलेली रक्कम असणार आहे. आपला कॅल्क्युलेशन मध्ये थोडा पार्ट झालेला होता तो आता या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. लक्षात येतं, याचं ऑप्शन नंबर सेकंड हे या ठिकाणी आन्सर असणार. नेक्स्ट पुढे चला आता पुढच्या प्रश्नाकडे. या प्रकारचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यातले जवळपास आपण 10 प्रश्न 2018-19च्या पेपरमध्ये विचारलेले आपण बघितलेले आहे. अगदी याच प्रकारचा भाग म्हणजेच यातले उरलेले जे 10 प्रश्न आहेत 2018-19च्या NMMSच्या SATच्या पेपरमध्ये झालेला तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.